वागीश्वरी माता सरस्वती, भक्तवत्सल, सच्चिदानंद घन पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण परमात्मा, आह्लादिनी शक्ति भगवती श्री राधिका, भगवान श्री रुक्मिणी पांडुरंग, भगवान उमा महेश्वर, महर्षि श्री वेद व्यास, महामुनि भागवत वक्ता भगवान सुखदेव जी, श्री सूत जी, सर्व संतगण, समस्त गुरु परंपरा, सद्गुरु चरण वंदन करू, अपना सर्व श्रोतांना प्रणाम करू. श्रीमद भागवत प्रकट भूमि श्री क्षेत्र सुखतीर्थ सुखकाल, महामुनि परमहंस महाभागवत ब्रह्मभाव भाविक भगवान सुखदेवजींच्या पदस्पर्शाने आणि शब्दरूपी कृपा वर्षावाने पावन असं हे क्षेत्र आहे. अशा सिद्ध क्षेत्रामध्ये भगवान श्री रामचंद्र, माता जानकी आणि लक्ष्मण आणि महावीर परमवीर हनुमानजींच्या चरणाशी बसून 7 दिवस श्रीमद भागवत महापुराणाच्या चिंतनाचा जो संकल्प होता त्यानुसार या सप्ताहाच्या अंतिम दिवशी वेळ कमी, विषय मात्र विशेष आहे, मोठा आहे. श्रीमद भागवत सप्ताहामध्ये 7व्या दिवशी येणारा विषय खरं तर सर्वात महत्त्वाचा आहे. जो 7 दिवस तोच विषय घेतला पाहिजे, इतका महत्त्वाचा विषय. पण असं आहे की हे जे औषध आहे ते थोडं घेतलं तरी पुरेसं आहे. आणि म्हणून हा विषय भागवताच्या शेवटी मांडलाय सुखदेवाने. 11 स्कंद, या 11व्या स्कंदामध्ये भागवत धर्म आणि उद्धव गीता हे 2 प्रमुख विषय जे प्राप्त होतात. दशमस्कंदाच्या 81व्या अध्यायामध्ये 80-81 अध्यायात श्री रामचरित्र, सुदामदेवांचं चरित्र आहे. 82, 83, 84, 3 अध्यायामध्ये भगवान सुखदेवांनी कुरुक्षेत्रावरचा प्रसंग मांडला. खग्रास सूर्यग्रहणाच्या निमित्ताने समस्त क्षत्रिय, अनेक ऋषीमुनी कुरुक्षेत्रामध्ये एकत्रित झाले होते. युद्धापूर्वीचा प्रसंग, ज्या ठिकाणी वसुदेवजी, माता देवकी, इतर वसुदेव पत्नी, भगवान श्रीकृष्ण बलरामजी, सकल श्रीकृष्ण पत्नी, पांडव
माता कुंती, द्रौपदी, धृतराष्ट्र, गांधारी, भीष्म, कृप, द्रोण, विदुरादी सगळे कौरव, त्याचप्रमाणे नंदबाबा, यशोदा मैया, सगळ्या गोपी, अनेक ऋषीमुनी असे सगळे खग्रास ग्रहणाच्या निमित्ताने कुरुक्षेत्रावर युद्धापूर्वी एकमेकांना भेटले आणि त्या भेटीचा वृत्तांत शुकदेवांनी सांगितला की या प्रसंगी अनेक वर्षांनी एकमेकांना भेटलेले प्रियजन वसुदेव आपल्या ज्येष्ठ बहिणीला कुंतीला इतक्या वर्षांनी भेटले, तेव्हा बहीण भावाची चर्चा आहे. ज्या दोन तिघी मैत्रिणी एकमेकांना भेटल्या बऱ्याच वर्षांनी त्या मैत्रिणींची चर्चा आहे. यशोदा, देवकी, रोहिणी. अनेक गोपींना कितीतरी वर्षांनी भगवंताचं दर्शन झालं, तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि गोपी यांचा संवाद आहे. कृष्ण पत्नी आणि द्रौपदी बऱ्याच वर्षांनी एकमेकांना भेटल्या, तर या सगळ्या कृष्ण पत्नीचा द्रौपदीचा संवाद आहे. आणि अनेक ऋषींनी एकाच वेळेला ज्याचं दर्शन प्राप्त झालं त्यांचं पूजन स्वतः भगवंताने कुरुक्षेत्रावर केलं. तीर्थक्षेत्रावर जाऊन संत दर्शन जर झालं नाही तर ते तीर्थयात्रा अपूर्ण आहे. जे सूर्य दर्शनाने फल प्राप्त होणार नाही एक वेळ, जे गंगा स्नानाने ते संत दर्शनाने प्राप्त, सगळं काही प्राप्त. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडलेला. म्हणून कुरुक्षेत्रावर स्वतः भगवंताने अनेक संतांचं, ऋषींचं पूजन केलं आणि तेव्हा आध्यात्मिक चर्चाही झाली. सगळ्या ऋषीमुनींनी भगवंताच्या त्या तत्वमय स्वरूपाचं वर्णन केलं. भगवान तर मानव रूपात आहे, जसं श्रीरामचंद्र आणि अनेक ऋषीमुनींचंही अयोध्येमध्ये संत समागम झाला होता. देवर्षी नारद त्यांचं नेतृत्व करणारे, याही ठिकाणी देवर्षी नारदच नेतृत्व करताय. आणि तेव्हा देवर्षी नारद आणि वसुदेव यांच्यातील संवाद झाला. देवर्षींना वसुदेवांनी प्रश्न विचारला की मला जे आपण सतत कर्म करत असतो त्या कर्मातून चांगलं वाईट कर्म घडत असतं, या कर्मासंबंधीचं प्रायश्चित्त एक प्रकारे तीर्थक्षेत्रावर येणं म्हणजे प्रायश्चित्तच आहे. कर्मदोष घालवण्याचाच तो विषय आहे. तीर्थयात्रा कशासाठी आहे, सत्संग कशासाठी आहे, संतदर्शन कशासाठी आहे की आमच्यातले दोष दूर व्हावे. आणि तीर्थयात्रेच्या निमित्ताने आलेले वसुदेवजी आजही खग्रास सूर्यग्रहण प्रसंगी कुरुक्षेत्रावर समस्त विश्वातून अनेक भक्तगण एकत्रित होत असतात. या प्रसंगी वसुदेवांनी विचारलं होतं की मला आपण कर्मासंबंधाने मार्गदर्शन करावं. देवर्षी नारदांना हसू पण आलेलं आहे. नारद म्हणाले, कृष्णं मत्वा रम्यसि पृच्छते श्री आत्मनः. श्रीकृष्ण ज्याचा पुत्र आहे तो मला कर्मासंबंधी विचारतोय, अध्यात्मासंबंधी विचारतोय. श्रीकृष्ण ज्याचा पुत्र आहे, जसं देवर्षी नारद म्हणतात, गंगा किनारी राहणाऱ्या माणसाने विचारावं, मला पवित्र व्हायचं ठिकाण सांगा, मला पवित्र व्हायचं ठिकाण सांगा. आणि हे ठिकाण गंगेच्या किनारी राहतो, गंगाच पवित्र करणारे आहे, अजून काय हवं. तसं कृष्ण ज्याचा पुत्र आहे, श्रीकृष्णांचा जो पिता आहे, तो म्हणतो मला अध्यात्माचा कर्माचा उपदेश करा.